राकेश बापट धडाधड आई बहिणीवरनं शिव्या देतो. खूप क्लिअर कट दिसून येत आहे की तन्वी किंवा आरबीच ट्रॉफी मिळणार आहे. तर शोज तरी कशाला चालवताय, काम करा, डिरेक्ट ट्रॉफी द्या. प्रभू तेव्हाच दिसलाय जेव्हा तो माझ्याशी भांडलाय. तुम्ही काही करा, मी पण एक सायकोलॉजी स्टुडंट आहे. पर्सनॅलिटी ही 22 वर्ष, जर का मी 22 वर्ष अशीच आहे तर मी एका महिन्यात कशी बदलू? प्रत्येकाला एक डिफेन्सचा एक चान्स मिळायचा भाऊच्या धक्क्यावरती, मला कधी नाही मिळाला. मला नाही माहिती हा कुठला रियालिटी शो मध्ये ज्याच्यामध्ये काडीची पण रियालिटी नाही. ती जे काय करते हे फक्त आणि फक्त कॅमेरासाठी. 1 पासून 17 लोक माझ्या अगेन्स्ट होते. जेव्हा भांडायला यायची 12-12 लोक एक साथ यायचे आणि मी एकटी थांबलेली असायची, तेव्हा का नाही भाऊ बोलले की तुम्ही एकट्या रुचितावरती अख्खं घर येतंय. मला तन्वी स्ट्रॉंग आहे असं नाही वाटत. हे जे विशाल सोबतचं माझं जेन्युइन नातं होतं आणि खूप प्युअर नातं होतं, कारण की ते 3 वाईल्ड कार्ड स्वतःच दिसत नाही तर ते मला काय लागलं. मला हेच नाही कळलं की भाज्यांची नावं कधीपासून शिव्या व्हायला लागली. जर का ते अपशब्द होते तर ते चॅनलनी बीप का नाही, कोणाच्या तरी हाताखाली दिसते किंवा वीक दिसते, तेव्हाच मला कळलं होतं की ह्यांना मला बाहेर काढायचं किंवा मी आता बाहेर पडणार आहे. नमस्कार, मी रुचिता वासुदेव जामदार. तुम्ही मला कलर्स मराठीच्या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघितलंच असेल. खूप आग लावून आली आहे, खूप तोडफोड, भांडण तंटा सगळं करून आली आहे आणि ऑफकोर्स खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी. मी घराच्या बाहेर पडली आहे, पण ठीक आहे, डायजेस्ट करते. तुम्हा सगळ्यांचं डिसिजन मला मान्य आहे आणि आता आयुष्यात पुढे चालते. रुचिता, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. खरंच खूप सुंदर तुझा गेम सुरू होता आणि प्रेक्षकांना आजही तू बाहेर पडल्यावरती तू सोशल मीडिया बघितलंच होतंस की तू प्रेक्षकांना घरामध्ये हवी होतीस. जेव्हा म्हणजे दोघांपैकी एक कोणतरी घराबाहेर जाणार असं ती चिठ्ठी उघडणार होते, तुला वाटलं होतं का तू घराबाहेर जाशील, किंवा चिठ्ठी उघडल्यानंतर तुझ्या मनातला फिलिंग काय होतं? आता मी इतके रियालिटी शोज केलेत, सो मला कुठेतरी रियालिटी शोजचा एक पॅटर्न कळलेला आहे. जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती पूर्ण इतका गेम खेळून पण आठवडाभर माझ्या गेमचा ग्राफ चेंज करून पण जेव्हा मला असं सांगितलं गेलं की मी कोणाच्या तरी हाताखाली दिसते किंवा वीक दिसते, तेव्हाच मला कळलं होतं की ह्यांना मला बाहेर काढायचं किंवा मी आता बाहेर पडणार आहे. सो मला कुठेतरी एक बोलतात ना, एक गट फिलिंग होते की मी आज बाहेर पडते. पण मला माहिती होतं की हे अजिबातच एक बरोबर एविक्शन नाही आहे, कारण की मी स्वतःला पुढेपर्यंत बघितलं होतं. मला माहिती होतं मी गेममध्ये खूप सुधारणा केल्या होत्या आणि पुढे खूप काही स्ट्रॅटेजीज आणि गेम डोक्यामध्ये होता. सो तेव्हा मी एक्सपेक्टेड नव्हतं, पण माझं गट बोलत होतं की मी बाहेर पडते आज. पण असं कुठे वाटत होतं की कुठे चुकलेस तू? कारण बऱ्यापैकी तू खेळत होतीस आणि तुझा गेम सुद्धा सुधारला होतास. पण कुठल्या अशा मुद्द्यावरती तुला असं वाटतंय की त्या मुद्द्यामुळे कदाचित मला बाहेर निघावं लागलं? मे बी तन्वीची माझी रायव्हलरी, आरबीची आणि माझी रायव्हलरी मी डिझॉल्व्ह केली. मे बी मी लास्ट 2 आठवड्यांमध्ये माझं ॲग्रेसिव्ह नेचर सोडून मी सरकॅझम, ह्युमरकडे वळले आणि मी एक खूप सॉफ्ट स्पोकन आणि एक सरळ चालणारी किंवा मुद्देसूद बोलणारी पोरगी अचानक बनले. तर मे बी ते डायजेस्ट नाही झालं किंवा तो शिफ्ट किंवा तो टर्न जो होता तो खूप सडन वाटला असं मला वाटतं. कारण गेम तर मी सोडला नव्हता. मी शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा फायनल उमेदवारीपर्यंत होते. मी शेवटच्या आठवड्यापर्यंत वन साईड एका मुलाला पछाडलं आहे. सो मला असं नाही वाटत की माझा गेम कुठे कमी पडला. पण आय थिंक तो जो अचानक टर्न घेतला मी माझ्या गेममध्ये, तो मे बी घातक ठरला माझ्यासाठी. रुचिता, तुझा स्वभाव तडक फडक आहेच आणि तू सुद्धा सांगितलं होतास की मी अशीच आहे, मी अशीच वागणार आणि अशीच राहणार. सो असं वाटतंय का तुला की काही अपशब्द निघून जायचे तोंडातून आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना नंतर त्रास व्हायचा, पण नंतर तुला रिअलाइज व्हायचं? मला असं वाटतं ना की ज्या अपशब्द इतकं बिंबवून दिलं गेलं, ते मला खरंच ते अपशब्द नाही वाटत. कारण की तुम्ही नॉर्मल कुठल्याही गावात गेले ना, हे खूप बेसिक शब्द आहेत. आपण मराठी मूव्हीजमध्ये सुद्धा असेच शब्द बघतो. जर का ते अपशब्द होते तर ते चॅनलनी बीप का नाही केले? जर त्या शिव्या होत्या तर सेन्सर रूल्सप्रमाणे ते शब्द टेलिकास्टच नाही झाले पाहिजे होते. ते एकतर एडिट व्हायला पाहिजे होते किंवा बीप व्हायला पाहिजे होते. जर का ते बीप नाही केले तर याचा अर्थ त्या कधी शिव्या नव्हत्याच. मला हेच नाही कळलं की भाज्यांची नावं कधीपासून शिव्या व्हायला लागली. हरभऱ्या, फुटाण्या, टरमाळ्या हे खूप नॉर्मल शब्द जे गावाकडे कोणीही बोलतं आणि नॉर्मली बोलून जातं. जर तुम्ही लोक ह्यांना शिवी बोलताय तर राकेश बापट धडाधड आई बहिणीवरनं शिव्या देतोय. राखी सावंत इतकी बिलो द बेल्ट हिट करते, इतकं कॅरेक्टर असॅसिनेट करते. ते जर का चुकीचं नाही वाटत आहे आणि जर का तुम्हाला भाज्यांची नावं शिव्या वाटतायत तर कायच बोलू मग मी. बरं, तू आताच सांगितलंस की म्हणजे तू रियालिटी शो खेळून आलेली आहेस, पण सुरुवातीलाच तुझ्या हातून चावी करणकडे गेली. म्हणजे काय सांगशील की तुला असं वाटलं होतं का की याच्यामुळे गेम पलटून जाईल आपलं? मी खरंच, मला तेव्हा वाटलं होतं की मी दुसऱ्या आठवड्यात घराच्या बाहेर जाते. माझी इतकी मोठी चूक
चूक म्हणण्यापेक्षा मूर्खपणा होता तो, मी ॲक्सेप्ट करते. मी विथ टाईम इंट्रोस्पेक्ट करून ते मला कळलं की रियालिटी शोजचा बॅकग्राऊंड घेऊन येऊन सुद्धा तिथे मी फसले. कारण की मी खूप लवकर विश्वास ठेवला आणि मला असं झालं होतं की हा गेम ना, अजून गेमला टाईम आहे. पण मी हे विसरले होते की हे बिग बॉस आहे. इथे त्या दारावरती पाय ठेवला पण तिथूनच गेम सुरू होतो आणि ती चावी दिली आणि तिथूनच गेम फिरायला सगळं सुरुवात झाली. सो आय थिंक येस, तो माझा मूर्खपणा होता जो खूप विचित्र डिरेक्शनमध्ये मला घेऊन गेला असता. त्या एका चुकीमुळे मी दुसऱ्याच आठवड्यात बाहेर पडण्याचे 99.9% चान्सेस होते, पण तेव्हा वाचले मी. सो या. बरं, 3 वाईल्ड कार्ड एंट्री नंतर असं वाटलं का की रुचिरा कुठेतरी हाईड होते किंवा तुझा गेम दिसत नाही असं? मला नाही वाटत की त्या 3 वाईल्ड कार्ड्समुळे काही झालंय. कारण की ते 3 वाईल्ड कार्ड स्वतःच दिसत नाहीत, तर ते मला काय लपवणार? त्या 3 वाईल्ड कार्ड्सचा गेमच इतका फसला आहे. त्यांनी जसं दाखवलं प्रलय, 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 त्या प्रलयमध्ये ते स्वतःच बुडून गेले होते. त्यांना स्वतःच्याच चाव्या सांभाळता नाही आल्या. तर मला नाही वाटत असं कुठेही. मी फसले माझा गेम अचानक शिफ्ट केल्यामुळे, की जी तडकी फड किंवा तोंडावर बोलणारी ती जी होते ना, ती जी मी डिझॉल्विंग नेचरमध्ये गेले ना, आय थिंक मी तिथे फसले. त्याच्यामध्ये त्या तिघांचा काहीही बोलतात ना, एक कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. ते तिघं नसते आले तरी मी शिफ्ट तो आणणारच होता या आठवड्यात माझ्या गेममध्ये. बरं, तुझं आणि विशालची चांगली मैत्री होती, इमोशनल बॉन्डिंग होतं. पण वाईल्ड कार्ड आल्यानंतर संस्कृती बाहेरून गेम तर बघून आली होती. तुला असं वाटलं नाही का की तुला ती डाऊन करण्यासाठी हे सगळं गेम तुझ्यासमोर दाखवते की तू बाहेर कशी दिसतेस? हे तुला कळलं नाही का त्यावेळेला? मला ते जेन्युइनली कळलं होतं आणि जेव्हा तिने हे वाक्य बोलली की बाहेर खूप घाण दिसतंय आणि बाहेर खूप घाणेरडं दाखवलं जातंय आणि मोस्टली बिग बॉसवाले असलं काही बाहेर दाखवत नाहीत, पण माहीत नाही हे का दाखवतायत. सो मला कुठे ना कुठे मला माहिती होतं ती आग लावते किंवा ही तिची स्ट्रॅटेजी आहे. पण मला तिथे कुठेतरी एक तथ्य पण वाटलं होतं की 1 मिनटं, ह्याच्यामध्ये काहीतरी रिॲलिटी असणार आहे. आणि तेव्हा जे मला ते हिट झालं त्याच्यामुळेच मला चक्कर आली होती की जे कधी नाहीच आहे, कधी नव्हतंच, ते जर का असं दाखवलं जात आहे किंवा ते दिसतंय आणि ऑडियन्स त्याला अशा प्रकारे रिॲक्ट करते, तर त्या ऑडियन्समध्ये माझी फॅमिली आणि माझे रिलेटिव्स पण येतात. आणि त्याच्यामुळे मी एक स्टेप मागे आले होते की हे जे विशालसोबतचं माझं जेन्युइन नातं होतं आणि खूप प्युअर नातं होतं, त्याच्यामध्ये 1% काही रोमॅन्टिक किंवा कुठल्या वेगळ्या डिरेक्शनला नव्हतं. ते खूप वेगळ्या घाणेरड्या डिरेक्शनने जात आहे. सो मी कुठेतरी गेममध्ये नाही, त्या नातात बॅकफुटला आले होते. बरं, पहिल्यापासून टोळी गँग ती एकत्र होतीच. त्याच्यानंतर तुम्ही दोघंच राहत होतात, बाकी सगळे फुटत होते. म्हणजे रोशन असू दे किंवा अनुश्री असू दे. काय नक्की असं म्हणजे वाटत होतं की ही लोकं आपल्यासोबत नाही आहेत लॉयल आणि तुम्ही दोघंच एकमेकांसाठी होतात? आता बाहेर काय दिसलंय मला माहीत नाही. पण डे 1 पासून आम्हाला माहिती होतं अनुश्री आमच्यासोबत नाही राहणार आहे. कारण आम्ही सगळे, राधा असेल, मी, रोशनदादा, विशाल, अनुश्री. यात अनुश्री सोडली तर आम्ही सगळे इमोशनली खूप अटॅच होतो एकमेकांशी. राधा गेली होती हे 8 आठवड्यापर्यंत आम्ही त्या शॉकमध्ये होतो 8 आठवड्यापर्यंत. अनुश्रीचं डे 1 पासून असं होतं की ती इमोशनली अटॅच नाही होत. ती इमोशनली लोकांना कनेक्ट नाही होत आणि तिने हे क्लिअर केलं होतं आम्हाला. सो आम्हाला माहिती होतं ही कधी पण पलटणार आहे. मला गॅरंटी होती, मी पहिल्याच आठवड्यात बोलले होते विशालला आणि रोशनदादाला की ही पोरगी पलटणार आहे. पण ती कधी पलटणार आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. सो तिचं जाणं आम्हाला अनएक्सपेक्टेड नव्हतं. ती जे इकडचं तिकडं तिकडचं इकडं करत होती ते खूप एक्सपेक्टेड होतं. पण जो त्या ह्याच्यामध्ये असं झालं नाही की ती अटॅच नव्हती, पण आमच्या अटॅचमेंटमध्ये आम्ही भरपूर काही तिच्यासाठी केलं, पण तिने ते कधी कन्सिडरच नाही केलं. खूपदा असं व्हायचं की घर माझ्या आणि विशालच्या इतक्या अगेन्स्ट असायचं की नेहमी उमेदवारी त्या चक्करमध्ये अनुश्रीलाच मिळायची की टोळीमधून कोणीतरी म्हणजे अनुश्री चालेल, पण ते दोघं जण नको. सो त्या नादात अनुश्रीचा भरपूरदा फायदा झालेला आहे. रोशनदादा कधीच नाही फुटला. चुगली दाखवल्यानंतर सुद्धा रोशनदादा का राहिला? चुगली हे खूप एक 30-40 सेकंद असं कुठून तरी उचललं आणि चिटकून दाखवलं, पण त्या माणसाला आमच्यावरती इतका विश्वास होता की हे असं घडूच नाही शकत, म्हणून शेवटपर्यंत एलिमिनेट झाला तोपर्यंत सुद्धा रोशनदादा आमच्यासोबत होता. कारण की त्याला माहिती होतं हे असं नाही होणार. अनुश्रीने जे केलं ते गेमसाठी केलं. गेम पर्स्पेक्टिव्हने इंटरेस्टिंग होतं, लोकांसाठी वाव मुवमेंट होता. पण एक जेन्युइनिटीच्या बेसिसवरती मला ते फार स्टुपिड वाटतं, जे रोशनदादाने तिथे मन जिंकलं की एवढी चुगली दाखवून सुद्धा त्याला आमच्यावरती विश्वास होता. बरं, तन्वी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे हे भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा बोललं गेलं होतं. तू बिग बॉसच्या घरात राहिलेली आहेस. काय वाटतंय की तन्वी स्ट्रॉंग आहे की कॅमेरासाठी खेळते? मला तन्वी स्ट्रॉंग आहे असं नाही वाटत. तन्वी स्ट्रॉंग आहे हे दाखवून देतात असं वाटतं. प्रत्येक आठवड्यामध्ये हे बिंबवून देतात तन्वी स्ट्रॉंग आहे, तन्वी स्ट्रॉंग आहे. जर का तन्वी स्ट्रॉंग असती तर तुम्ही इतके लोकांचे इंटरव्ह्यू घेतले,
कुठे ना कुठे तुम्हाला हे लोक बोलले असते की तन्वी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, रिअल पर्सनॅलिटी असते. तन्वी प्रत्येक आठवड्याला मुखवटे बदलत जाते. तुम्हाला मी एक इन्स्टन्स देते. जेव्हा टॉप 2 बॉटम 2चा जेव्हा टास्क झाला होता, टॉप 2 आणि बॉटम 2चा टास्क झाला होता, तेव्हा सचिन दादाने टास्क रद्द होऊ नये म्हणून त्यांनी बॅकआउट मारलं आणि त्याला त्या गोष्टीवरती भाऊंनी ओरडा दिला. आणि सेम तन्वीनी केलं. जेव्हा मी फ्लॉपमध्ये होते, मी मॅन्युप्युलेट केलं, मी टास्क फिरवला, प्रेशर टॅक्टिक वापरून मी फ्लॉपमधून टॉपला आले आणि तन्वीला फ्लॉपमध्ये टाकलं. आणि तन्वीने रिझन दिला की रद्द होईल, त्याच्या नादात मी हे केलं. तेव्हा सचिन दादाला ओरडले की तू टास्कसाठी कष्ट नाही केले. आणि तन्वीची तारीफ झाली का, तर तू टास्क रद्द होऊ नये म्हणून तू सांभाळून घेतलं. हे कसं? हे किती डिफरंट आहे. म्हणजे डिफरंट अप्रोच आहे. तन्वीसाठी नेहमीच एक डिफरंट अप्रोच होता की तन्वीने काही जरी केलं, तन्वीसाठी असं होतं की तिला बोललं गेलं की टार्गेटेड होती, गँगअप करून आले होते, जे आता वॉशरूमवाला गोष्ट झाली होती. 4 लोक आली म्हणून तिच्यासाठी गँगअप होतं. डे 1 पासून 17 लोक माझ्या अगेन्स्ट होती. जेव्हा भांडायला यायची 12-12 लोक एकसाथ यायची आणि मी एकटी थांबलेली असायची. तेव्हा का नाही भाऊ बोलले की तुम्ही एकट्या रुचितावरती अख्खं घर येतंय. तेव्हा तर उलटे बोललं पाहिजे तर ती पोरगी किती स्ट्रॉंग आहे की एकटी सगळ्यांना टॅकल करते. 3 लोक आली तर तन्वी स्ट्रॉंग. तन्वी स्ट्रॉंग नाही, तन्वी स्ट्रॉंग आहे ह्याचं नरेटिव्ह सेट झालं. बरं, कॅप्टन असताना सुद्धा सुखसुविधा तिने सोडून दिल्या होत्या. काय वाटतं, हे गेमसाठीच होतं की तिला असं काही लोकांसाठी काही दाखवायचं होतं? ती जे काय करते हे फक्त आणि फक्त कॅमेऱ्यासाठी करते. त्यातलं 1% पण खरं नाही. 1% पण. जे कॅप्टन्सी जर का तिने सुखसुविधा सोडायच्याच होत्या ना, तर तिने कॅप्टन्सी रूम पण सोडायला पाहिजे होती. तिने तर नाही सोडली. तिला फक्त लोकांना दाखवायचं होतं, बघा मी त्यागतेची मूरत. तिला फक्त जर का सोडायचं तर सगळं सोड. हे अर्धवट का सोडते? तिने ते सोडलं नाही. तिने इनकन्व्हिनियन्स कॉज केला. तिला फक्त ते दाखवायचं होतं. इवन शूजवाला जे मी हील ठेवली होती ते मला माहिती होतं मी चुकीची आहे, पण मला दाखवून द्यायचं होतं की हे गेले 7 आठवडे झालं घरात घडतंय. तेव्हा तन्वी बोलतच नाही, याच्यावरती भाष्यच करत नाही. सगळेजण ठेवत होते आणि मी कधीच नव्हते ठेवले. त्या दिवशी मला जेन्युअनली खूप हेडेक होता. मला फक्त एक गोष्ट सांगा, हे एपिसोडमध्ये आलंय का की तेव्हा माझं डोकं दुखत होतं, मी डोळे झाकले होते, तन्वीने माझ्या छातीवरती बर्फ लावला होता, दाखवलंय. तन्वीने हे जेव्हा बर्फ वगैरे दाबला होता, जेव्हा ती आट्यावरनं बोलली होती की तुम्हाला माणुसकी आहे का, तुम्ही आटा फेकताय, त्या माणसाला किती त्रास देताय, किंवा ते पपईचे सीड, जेव्हा तिने छातीवरती माझ्या बर्फ लावला होता आणि त्याचे काहीही कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकत होते, तेव्हा तिची माणुसकी कुठे गेली होती? हे ती माणुसकीचं पांघरून ओढून तिने कॅरेक्टर प्ले करते. सुनबाई, सभ्यता, जी पहिल्या आठवड्यात तन्वी होती ना, तीच खरी तन्वी आहे. त्याच्यानंतर ती वळवत गेली कॅरेक्टर. ती प्रत्येक आठवड्यात वेगळं वेगळं कॅरेक्टर. आणि इतका खोटा माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाहीये. तो रियालिटी शोच्या नावाखाली, मला नाही माहिती हा कुठला रियालिटी शो मध्ये ज्याच्यामध्ये काडीची पण रियालिटी नाहीये. बरं रुचिता, सॅटर्डे संडे आला की टार्गेट व्हायची रुचिता जामदार. बरं, तुला म्हणजे टार्गेट तर होत होतीस तू, पण तू जेन्युअनली सॉरी सुद्धा बोलत होतीस की तुझ्याकडून काही चुका झालेल्या आहे. पण पुन्हा एकदा मंडे आला की जैसे ते वैसे तुझा गेम तसंच सेम दिसायचा. तुला असं परत सॅटर्डे संडे येणार अशी ती भीती नव्हती का तुला? मला प्रत्येक भाऊच्या धक्क्यावरती भीती वाटायची, कारण की मला माहिती होतं की मी टार्गेटेड आहे खूप. पण विषय असा व्हायचा ना की जेव्हा डिफेंड करायची वेळ यायची ना, मला कधी डिफेंडच नाही करू दिलं स्वतःला. प्रत्येकाला एक डिफेन्सचा एक चान्स मिळायचा भाऊच्या धक्क्यावरती, मला कधी नाही मिळाला. मी बोलायला जायचे, मला थांबवलं जायचं. मी बोलायला जायचे, मला थांबवलं जायचं. आणि जिथे मी कुठे चुकून माकून बोलले ते सुद्धा एपिसोडमध्ये नाहीये, मला नाही माहिती का. मी चेंजेस करत गेले, पण ते 24 तास होते ना, आपण 1 तास बघतो. लोक मला इतकं ट्रिगर करायचे, इतके पोक करायचे. लोकांच्या सगळ्या घराचा एकच गेम होता, रुचिताला ट्रिगर करा, इन्स्टिगेट करा. त्याच्या नादात रुचिताचं ॲग्रेशन कुठेतरी बाहेर येईल, त्याच्या नादात ती काहीतरी पचकेल, त्याच्या नादात सिंपती त्यांना मिळेल, परत विलन मी बनेल. आता आपण ना परत त्याच्यावरच येतोय की रियालिटी. माणूस एका महिन्यात त्याची पूर्ण पर्सनॅलिटी नाही बदलू शकत. तुम्ही काही करा. मी पण एक सायकोलॉजी स्टुडंट आहे. पर्सनॅलिटी ही 22 वर्ष, जर का मी 22 वर्ष अशीच आहे तर मी एका महिन्यात कशी बदलू? त्याला टाईम लागतो आणि तो टाईम हळूहळू मी बदलत होते. मी शेवटच्या येणाऱ्या 3 आठवड्यांमध्ये मी खूप टोन डाऊन केलं होतं, पण ते टोन डाऊनच कुठेतरी माझ्या गेम फिसकटवलं. पण तो 1 महिना किंवा 1.5 महिना, माणूस 1-1.5 महिन्यात नाहीच बदलू शकत. तुम्ही कितीही प्रयत्न करा. आणि जर का तुम्ही इतक्या पटकन बदलताय, दॅट मीन्स तुम्ही कॅरेक्टर प्ले करत होता. बरं प्रभू, तन्वीचा पदर पकडून प्रत्येक वेळी असतो असं सगळेच बोलत होते, तू सुद्धा बोलत होती. त्याच्यानंतर प्रभूने मागच्या वीकमध्ये तुझ्या मागे तो सारखा होता. सो काय सांगशील की त्याला गेम कळलेला आहे का?
प्रभू माझ्या मागे एक दिवस होता, एक पण नाही ॲक्च्युली अर्धा दिवस होता. मला चक्कर आली, प्रभू घाबरला आणि प्रभू परत तन्वीच्या पदराखालीच गेला. त्याचा काहीही गेम नाही आहे. तन्वी सांगते रुचिताला जाऊन भांड, तेव्हा तो मला येऊन भांडतो. तन्वी सांगते तू खूप बोललास, रुचिताला जाऊन सॉरी बोल, तेव्हा तो रुचिताला येऊन सॉरी बोलतो. सो तन्वी जशी चालवते तसा प्रभू चालतो. ॲक्च्युली बघायला गेलं तर असं जे म्हणत होते की विशाल सगळ्यांना चालवतोय टोळीतल्या लोकांना, हे कधी रियालिटी नव्हतीच. कारण आमच्या प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल व्हॉइस होता. आमचं जेन्युइनली 4 लोकांचे 4 डिफरंट पर्सनॅलिटीज होते, व्हॉइस होते. प्रभूचा कधीच व्हॉइस नव्हता. प्रभू तेव्हाच दिसलाय जेव्हा तो माझ्याशी भांडलाय. त्याच्या घरात भरपूर आहेत. दीपाली ताई पण आहे. दीपाली ताई पण जेव्हा तो आतूचा मुद्दा झाला आणि ती जेव्हा माझ्या मेंटल हेल्थवर बोलली होती तेव्हाच दिसली. सो ह्या सगळ्या गोष्टींवरनं कळून येतं की आम्हाला जे बोललं जात होतं ते सेम काटा करत होतं, पण टार्गेटेड फक्त टोळीच होती. बरं, काय मी नावं घेतो, तू त्यांना काय सल्ले देशील ते सांगायचं तुला. ओके, दीपाली ताई. आग लावणं बंद करून जर का आपल्या टीममध्ये थोडं लक्ष दिलं तर आपला गेम सुधरवू शकतो. सागर. प्लीज गिव्ह अप नको करूस, थोडा खेळ. प्राजक्ता. प्राजक्ताताई, तुला वाटतं तू खूप स्मार्ट गेम खेळतेस, पण नाही वेस तू खूप. तू इनोसेंट आहेस, पण लोक तुझा फायदा उचलून निघून जातात. ओके, तन्वी. कधीतरी खरी राहा, कधीतरी. आय नो ऑडियन्सला खरी वाटतेस, पण तिथे आतमध्ये जे लोक आहेत आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू किती खोटी आहेस, तू किती मुखवटे बदलतेस. प्रभू. तर तन्वीचा पदर सोड आणि स्वतःसाठी खेळ, तुझ्यात कॅलिबर आहे. राकेश. प्रिन्सिपल्स, मॉरल्स आणि व्हॅल्यूजचं पांघरून ओढून बसू नका. जेव्हा आपण स्वतः आई बहिणीवरून शिव्या देतोय, आपण जेव्हा एखाद्या पोरीचं कॅरेक्टर उछालतोय, आपण स्वतः टास्क रद्द करतोय आणि तोच माणूस स्टार्टिंगला बोलत होता की रुचिता टास्क रद्द करते. सो मला असं वाटतं दुसऱ्याच्या काचेच्या भिंतींवर, आपल्या काचेवरती दगड फेकण्याच्या आधी आपली भिंत बघायला पाहिजे. विशाल. खचून जाऊ नकोस. आय नो आता कोणीच राहिलं नाहीये, सगळ्यांनी साथ सोडल्याने आता पूर्ण घर तुला टार्गेट करणार आहे. बट दिस इज द टाइम जिथे तू शाईन करू शकतो. सो स्वतःसाठी खेळ. रेवा. टू सॉफ्ट, खूप सुंदर आहेस, पण ते सोडून काहीतरी कर. संस्कृती. टू डम, तिला असं वाटतं ती मला रिप्लेस करू शकते, पण ची कांट. संकेत. स्मार्ट आहे, पण अजून वोकल होण्याची गरज आहे. राखी. राखी, लोकांना अननेसेसरी इम्पॉर्टन्स देणं बंद कर. बरं, तुझं नातं कसं होतं राखी सोबत? कारण स्टार्टिंगला तुला खूप टार्गेट केलं जात होतं. राखी जेव्हा आली होती, राखी काय पर्स्पेक्टिव्हने आली होती मला माहित नाही, पॉईंट ऑफ व्ह्यूने आली होती. राखीने आल्या सुरू केलं होतं माझ्यावरती फायरिंग. अननेसेसरीली यायची, कॅरेक्टरवर बोलायची, अननेसेसरीलीची कॅरेक्टरवर बोलायची. हे कधी भावच्या धक्क्यावरती हे मुद्दे पण नाही मांडले गेले. माझ्या टरमाळ्या फुटाण्यावरती भावच्या धक्क्यावरती भाष्य केलं गेलं. राखी सावंत मला कॅरेक्टरलेस बोलली आहे. त्याच्या पुढचं इतकं संभाषण होतं जे एडिट आउट केलं आहे, कारण ती इतकी पातळी सोडून बोलली आहे, मला इतकी पातळी सोडून बोलली. हे भावच्या धक्क्यावरती का नाही बोललं गेलं? इतके मोठे मुद्दे सोडून तुम्ही फुटाण्या शेंगदाण्यावरती भाष्य करताय, म्हणजे ह्याच्यावरनच कळतं. ती जेव्हा आली होती तेव्हा तिचं म्हणणं क्लिअर होतं. मे बी तिला पाठवलं यासाठी होती माझी जिरवायला, पण ती विसरली होती की मी त्या गोष्टीच्या खूप वरती आहे. मी या गोष्टी खूप मॅच्युअरली हँडल केल्या, तेव्हासुद्धा खूप मॅच्युअरली हँडल केल्या. तन्वीला बॉयफ्रेंडवरनं बोललं गेलं तर तन्वी खूप रडली, खूप त्यांनी आकांड तांडव केलं. मला कॅरेक्टरलेस बोललं गेलं, खूप काही बोललं गेलं, पण मी तेव्हासुद्धा खूप स्ट्रॉंगली उभी होते. आणि मी बी कुठेतरी राखीला ते आवडलं. राखी मला खूपदा बोलली की तुझ्यामध्ये मी छोटी राखी बघते, कारण मी जेव्हा तुझ्या वयाची होते मी सेम अशीच होते, तडकीपड, एकदम स्ट्रॉंग ओपिनियनेटेड, कोणाचं काहीच फरक नाही पडत, स्वतःच्या मर्जीने जगणारी, स्वतःच्या तालावरती नाचणारी, सगळ्यांना नाचवणारी, आणि मी अशीच होते. आणि तुझ्यामध्ये मला ते दिसतं. ती मला नेहमी म्हणायची की मला मेहनत दिसती या घरामध्ये. जर का माझ्यानंतर मला कोणी दिसतं जे कॉन्टेंटसाठी आणि हा शो वरती उचलण्यासाठी जर का कोण मेहनत करतंय तर ती तू आहेस. बाकी सगळे, ती हेच बोलायची की बाकी सगळे तो गडे मुडदे, वो मुडदे उठी नाही रहे नींद से. आणि तू इतका प्रयत्न करते कॉन्टेंट बाहेर काढण्याचा किंवा शोसाठी काहीतरी करण्याचा, शोवरती उचलण्याचा. सो तिचं एक असं होतं की पर्स्पेक्टिव्ह होतं की रुचिता वाईट आहे, पण त्याच्यानंतर ते पर्स्पेक्टिव्ह तिचं बदललं, ती क्लोज आली. आणि राखीला नेहमीच माझ्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर जनरेट व्हायला लागला. राखी हे विशालला पण बोलली होती की राखी आणि विशाल क्लोज फ्रेंड्स आहेत. राखी विशालला पण बोलली की जेव्हा मी या शोच्या बाहेर पडेल तेव्हा मी रुचितासाठी पर्सनल लेवलवरती काही ना काही करेल, कारण की तिला दिसत होतं की मी शोसाठी किती मेहनत करते. तर रुचिता, घरामध्ये बिग बॉस सांगायचे की कोण या गेमसाठी लायक नाहीये असे काही टास्क दिले जायचे, पण प्रत्येक वेळी सगळ्यांची लायकी काढली जायची. कितपत योग्य वाटते ते?
मला टू बी ऑनेस्ट हे कितपत योग्य आहे हे खरंच नाही माहिती. कारण की टास्कच तसे देत होते की लायक, म्हणजे तुम्ही टास्कच असे देताय की लायक आणि लायकी काय फरक आहे? किती लायक आहात, काय लायकीचे आहात? पण मग शेवटी जर का कोणी लायकीवर गेलं तर त्याचा मुद्दा बनायचा. तुम्हीच टास्क असं देताय की कोणाची किती लायकी आहे आणि मग जर का कोणी कोणाची लायकी काढली तर तुम्हीच त्याचा मुद्दा बनवताय. सो मला ते काही झेपलंच नाही. पण ठीक आहे, आता गेम आहे तर आपल्याला ते करावं लागतं. बरं, बिग बॉसमध्ये बऱ्यापैकी म्हणजे आता संस्कृती सुद्धा सांगत होती की बाहेर वेगळं दिसतंय. बाहेर आल्यावरती तुला असं काही जाणवलं का? किंवा तुझ्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स वगैरे भेटले असतील, त्यांच्याशी बोलणं झाल्यावरती बाहेरचं कसं गेम होता ते तुला कळलं का? मला ना खूप वाईट वाटलं ज्या प्रकारे ना दिसलंय ते. मी विशालपेक्षा 10 पटीने जास्त रोशन दादाशी क्लोज होते. रोशन दादानी माझी वेणी बांधली आहे, मला भरवलंय, माझं डोकं चेपून दिलंय, रोज सकाळी मला उठवायला यायचा, रोज सकाळी माझ्यासाठी चहा बनव, हे कर ते कर, सख्ख्या भावासारखं त्यांनी मला जपलंय. पण ते नाही दिसले. फक्त विशाल सोबतचे इन्स्टन्सेस दिसलेत आणि ज्याच्यामुळे खूप घाणेरडा मेसेज गेलाय. आणि आम्ही 10,000 वेळा क्लिअर केलंय की वी वर नेव्हर इन लव्ह. आमच्यात काहीच रोमॅन्टिक नाहीये. एव्हरीथिंग वॉज प्लॅटॉनिक. फ्रेंडशिप आहे, इमोशनल अटॅचमेंट आणि खूप मोठा सॉफ्ट कॉर्नर आहे. पण ते इतक्या घाणेरड्या लेवलवर चाललं होतं ना, मला नव्हतं कळत ते का चाललंय आणि काय चाललंय. कारण शेवटी ते फॅमिलीजला पण हे अफेक्ट होतं. ते त्याच्या पण फॅमिलीला अफेक्ट झालंय, माझ्या पण फॅमिलीला अफेक्ट झालंय. हां, ते जर का असतं आणि मग जर का ते तसं दिसलं असतं ना, तर माझा ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप नसता. तर फॉर एक्झाम्पल जे खरकाटी असेल, आथू असतील, काही शब्द असतील त्याच्यावरनं जे दिसले, मी त्याच्यावरती काही हस्तक्षेप नाही करू शकत. कारण मी ते बोलली आहे. पण ज्या गोष्टी मी केल्याच नाही आहेत, ज्या गोष्टी कधी आमच्यात नव्हत्याच, त्या जर का तशा दाखवल्या गेल्यात किंवा दिसल्यात, त्याच्यामध्ये माझं क्लिअर कट नाहीच आहे की आम्ही कधी असे नव्हतो. ते दिसलंय किंवा ते दाखवलं गेलं. थँक्यू सो मच रुचिता, आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? कारण त्यांनी तुला एवढं सपोर्ट केलंय. मला खूप जास्त थँक्यू म्हणायचं आहे या सगळ्या प्रेक्षकांना. कारण की इतकं प्रेम दिलं, लोकं रडतायत. माझं अख्खं DM भरलंय. लोकं म्हणतात आम्हाला बिग बॉस नाही बघायचं, बिग बॉस बघणं बंद करणार आहे. मजा गेली आहे शो बघायची. जोपर्यंत विलन होता तोपर्यंत शोला मजा होती. विलन संपलाय, आमच्यासाठी पिक्चर तिथेच संपलाय. खूप क्लिअर कट दिसून येतंय की तन्वी किंवा आरबीच ट्रॉफी मिळणार आहे. तर शोज तरी कशाला चालवताय? काम करा, डायरेक्ट ट्रॉफी द्या. आणि जे की रियालिटीच आहे. जी की रियालिटीच आहे. आता कायच घडणार आहे? काय असं वेगळं काय घडणार आहे? एकटी राखी सावंत किती शो खेचणार आहे? राखी सावंत ह्युमर लेवलला खेचेल. विलन गायब केलाय, तर अजून काय करणार आहेत? पण थँक्यू सो मच जनता. तुम्ही इतकं प्रेम दिलंय आणि त्या प्रेमापोटी आज मी खुश आहे. मला आतमध्ये जे 7 आठवडे इतकं टार्गेट केलं गेलंय, मला कधीच बोलू नाही दिलंय धक्क्यांवरती. मला वाटलं होतं की लोकं बाहेर मला मारायला टपलेत. पण बाहेर येऊन मला कळलं की लोकांचं भरपूर प्रेम आहे माझ्यासाठी. हेट भरपूर आहे, पण लोकं एवढं प्रेम करतायत हे बघून खरंच मला खूप बरं वाटलं. ते डायजेस्ट होत नाही आणि मी डायजेस्ट करून घेते. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा आणि मी इतकीच जेन्युइन, इतकीच रिअल अशीच राहणार आहे. मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार आहे. पण रुचिताच्या मते टॉप 5 कोण आहेत? टॉप 5 मला सांगायची गरज आहे का? आय मीन इट्स व्हेरी क्लिअर. तुम्ही आता 4थीतल्या लेकराला विचारलं तरी ते सांगेल. जे दिसतायत, ज्यांची तारीफ होती बिनफुकटची, न काही गेममध्ये करता, तेच टॉप 5 असणार आहेत. मी सांगते, जे कष्ट करतायत ते बाहेर निघणार आहेत. जे शोमध्ये काहीच करत नाही आहेत, जे शोमध्ये त्यांना जर का कोणी असं ताटात मुद्दा वाढून दिला तर त्याच्यावरती ते रिॲक्ट करणार आहेत आणि काय चूक आणि काय बरोबर आहे ह्याच्यावरती रिॲक्ट करणार आहेत. तेच शोचे टॉप 5 असणार आहेत. विनरसुद्धा कितपत डिझर्विंग आणि कितका खरा असणार आहे हे पण मला माहीत नाही आहे.